नमस्कार. या विशेष आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत. सर्वसाधारणपणे शनिवार रविवारी आपण आजचा सवाल हा कार्यक्रम करत नाही, परंतु ही लोकसभा निवडणूक एवढी महत्त्वाची आहे आणि एवढे उद्बोधक असे निकाल आलेले आहेत की शनिवार रविवारीही हा कार्यक्रम करणं भाग पडलेलं आहे. तशी तुमचीच मागणी आहे, म्हणून आज सुद्धा एक महत्त्वाचा विषय घेऊन मी तुमच्यासमोर हजर आहे. आपला प्रश्न बघा पडद्यावर. पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वानं राजीनामा द्यावा का? हा प्रश्न मी अशासाठी विचारलाय की काँग्रेसचा दारुण पराभव झालाय या निवडणुकीमध्ये. काँग्रेसच्या एवढ्या कमी जागा 1952 पासून आजपर्यंत कधीही निवडून आल्या नव्हत्या. मग एवढा दारुण पराभव झाला असेल तर केंद्रीय आणि राज्यातल्या नेतृत्वानं राजीनामा दिला पाहिजे का? राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील किंवा राज्यामध्ये जर पृथ्वीराज चव्हाण असतील, माणिकराव ठाकरे असतील, हे अजून राजीनामा का देत नाहीत असा प्रश्न मी नाही तर काँग्रेसचे कार्यकर्ते विचारतायत. याचे पडसाद आज पुण्यातल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत उमटली. काँग्रेस पक्षाच्याच काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर, पक्ष नेतृत्वावर अतिशय कडवट अशी टीका केली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पुण्यातले काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांनी सुद्धा पक्षाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं म्हटलं. म्हणूनच मी हा आज विषय घेतलेला आहे आणि नेमकं काँग्रेसने काय करायला पाहिजे, काँग्रेसच्या चुका काय झाल्या आहेत, काँग्रेसचं भविष्य काय असणार आहे याविषयी चर्चा करणार आहे. माझ्या सोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्या सोबत आहेत पुण्यातले काँग्रेसचे उमेदवार आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम. माझ्या सोबत आहेत पुण्याहूनच भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश बापट. माझ्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे. इथे माझ्या स्टुडिओमध्ये आहेत अब्दुल कादर मुखादम, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, आपण त्यांना जाणतो. आणि नागपूरहून आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशी. मी सुरुवात करणार आहे या चर्चेला विश्वजित कदम तुमच्याच पासून. जो असंतोष खतखतत होता गेले 48 तास तो आज पुण्याच्या बैठकीमध्ये बाहेर पडलेला आहे. काय म्हणणं आहे तुमचं? आत्मपरीक्षण करायला पाहिजे म्हणजे काय, आणि मुख्यमंत्र्यांच्याही राजीनाम्याची मागणी या बैठकीमध्ये झाली आहे. काय सांगाल तपशिलात? नाही, मुळात म्हणजे आजची जी बैठक पुणे शहर काँग्रेस हाऊसमध्ये घेण्यात आली ती एक उमेदवार म्हणून माझ्या वतीने काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि नेते, नगरसेवक, जे पदाधिकारी आहेत त्यांचे आभार मानण्याकरता ती बैठक आजची बोलवली होती. आणि स्वाभाविक आहे त्या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली की आम्हाला आमच्या भावना या ठिकाणी व्यक्त करायच्या आहेत. खरं वास्तविक पाहता ही पुणे लोकसभा मतदारसंघापुरतीच असणारी ही चर्चा आणि बैठक आजची झालेली होती. त्या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आपण ताकदीने, एक दिलाने, एक विचाराने भविष्यात चांगल्या पद्धतीने काम करायला हवं. प्रचार यंत्रणा असेल, इतर काही गोष्टी असेल, कुठं काही उणिवा झाल्या असतील, ह्या बाबतीत सुद्धा मनमोकळेपणाने आपल्या काही कार्यकर्त्यांनी तिथे भावना व्यक्त केल्या. तिथे वास्तविक पाहता त्या बैठकीमध्ये अशी कुणीही म्हणजे पक्ष पातळीवर कसल्याही प्रकारची कुणी राजीनामा द्यावा अशी मागणी झाली नाही, तशी चर्चाही झाली नाही. वास्तविक पाहता दीपक मानकर हे पुण्याचे एक ज्येष्ठ नगरसेवक आहेत, माजी उपमहापौर आहेत, आणि त्यांनी वैयक्तिकरित्या त्यांच्या काय तिथं भावना व्यक्त केल्या आणि त्या त्यांच्या वैयक्तिक भावना आहेत असंही त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. पण विश्वजित कदम त्यांनी राजीनाम्याची मागणी केली मुख्यमंत्र्यांच्या, हे तर खरं आहे ना? म्हणजे ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं, काँग्रेस पक्षाचं नसेलही कदाचित. मी तुम्हाला पुन्हा एक गोष्ट सांगू इच्छितो की दीपक मानकरांनी ह्या गोष्टीची मागणी का केली ह्याचा खरं तर अजून मलाही हा एक प्रश्नचिन्ह पडलेला आहे. वास्तविकरित्या आजची बैठक मी सांगितल्याप्रमाणे एक उमेदवार म्हणून सर्व पुण्यातील पक्ष कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे आभार मानण्याकरतीच ही बैठक होती. आणि तिथे ही चर्चा सुरू होत असताना हे अचानकपणे घडलेलं आहे. ह्या बाबतीमध्ये त्यांच्या काय भावना असतील येणाऱ्या भविष्य काळातल्या दिवसांमध्ये कदाचित पक्षश्रेष्ठी वगैरे त्यांना विचारणा त्या बाबतीतली करतील. म्हणून हा एक थोडासा आश्चर्याचा विषय हा आमच्या सगळ्यांनाच तिथे ही बैठक चालू असताना झाला. आणि हे त्यांनी त्यांच्या वैयक्तिक भावना व्यक्त केलेल्या आहेत. ह्याचं मला वाटतं स्पष्टीकरण येणाऱ्या दिवसात कदाचित तेच वैयक्तिक करतील. पण विश्वजित कदम, तुम्ही असं म्हणताय की आत्मपरीक्षण केलं पाहिजे नेतृत्वाने, म्हणजे काय केलं पाहिजे? आणि काही लोक तर ही मागणी करतायत की जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आणि ऍक्च्युली तसं माझं वाक्य नव्हतं ते. तसं मी असं म्हणालो होतो की जे काही घडलं संपूर्ण देशात, महाराष्ट्र राज्यात, पुणे लोकसभा मतदारसंघ असेल, या सर्व ठिकाणी म्हणजे तिथे दिल्लीपासून ते गल्लीतल्या कार्यकर्त्यांनी, म्हणजे मी सांगितलं की जो काँग्रेसचा तळागाळातील कार्यकर्ता आहे
तो कार्यकर्ता असू दे, पुण्यासारख्या लोकसभा मतदारसंघामधील आमचे वॉर्ड अध्यक्ष असतील, ब्लॉक अध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, माजी नगरसेवक असतील, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, हितचिंतक आणि सर्वच म्हणजे राज्यातले आमदार, मंत्री असतील, सर्व लोकांनी ह्याचं एक आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे की हे सगळं का घडलं आणि एवढ्या प्रचंड फरकाने या सगळ्या गोष्टी का घडल्या, हे माझं वाक्य होतं. फक्त नेत्यांनी नाही, मी असं म्हणत आहे की प्रत्येक काँग्रेस पक्षाच्या घटकातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. हा माझा या ठिकाणी बाबतीतला एक भावना आहे. त्याच्यात मी सुद्धा आलो, मी सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की हे सगळं का घडलं. अगदी सर्वांनीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं तुमचं म्हणणं आहे. पण आता आपल्यासोबत एक रेकॉर्डिंग आहे, मी तुम्हाला ऐकवणार आहे. दीपक मानकर काय म्हणतायत. दीपक मानकर हे पुण्याचे माजी महापौर आहेत, काँग्रेसचे नेते आहेत. नातू प्रकरणानंतर काँग्रेसमधून त्यांना निलंबित करण्यात आलं होतं, पण माणिकराव ठाकरे प्रदेशाध्यक्ष यांनी त्यांना परत घेतलं आणि आज त्यांनी या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांविरुद्ध आवाज उठवला. बघा ते काय म्हणतात. आपल्याबरोबर आता दीपक मानकर आहेत, जे पुण्याचे माजी उपमहापौर आहेत. मला सांगा, तुम्ही भाषणामध्ये आज तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे, काय नेमकी भूमिका आहे यामध्ये? नाही, माझी भूमिका अशी की या पराभवाची नैतिक जबाबदारी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली पाहिजे. कारण की महाराष्ट्रामध्ये फक्त 2 सीट काँग्रेसला मिळालेल्या आहेत आणि जर चांगल्या पद्धतीनं जर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जर काम झालं असतं आणि सामाजिक बांधिलकी आणि खऱ्या अर्थ नागरिकांची जर कामं झाली असती तर त्याचा प्रभाव निश्चितपणे आपल्याला कमी दिसून आला असता. परंतु तशा पद्धतीने माझ्यासारखा कार्यकर्ता जो 30-30 वर्ष काम करतो आणि पुण्याचे प्रश्न मी असेल, अभय चाजेड असतील, अरविंद शिंदे असेल, आम्ही सातत्यानं त्यांच्याकडे मी 15 ते 20 वेळा गेला असेल. पुण्याचे साधारण 30 ते 35 प्रश्न आम्ही घेऊन गेलो. त्याचं निवेदन त्यांना वारंवार दिलं. त्यातलं एक देखील काम आज देखील मार्गी लागलेलं नाही आहे. ते कुठली मागणी करत असं नुसतं करतो, बघतो या आणि त्याच्यावरती कुठलाही निर्णय आजपर्यंत झाला. मग LBTच्या संदर्भामध्ये असेल, आम्ही त्यांना सांगितलं की गुजराती मारवाडी जो समाज आहे, व्यापारी समाज आहे, तो देखील या निमित्तानं इलेक्शनच्या निमित्तानं आपल्या विरोधात जाईल. मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय तो देखील आपण हे करायला पाहिजे. माझी वैयक्तिक अशी त्यांची नाराजी नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही चांगलं काम केलं असतं तर त्याचा रिझल्ट देखील हा चांगल्या पद्धतीनं आला असता आणि जबाबदारी आपण स्वीकारलं. मी जर चुकलो तर मी मान्यच करायला पाहिजे ना. 15 वर्षामध्ये कुठल्याही कार्यकर्त्याला कुठलंही पद राज्य शासनाच्या माध्यमातून मिळालेलं नाही. साधं स्पेशल एक्झिक्युटिव्हचं पद देखील या लोकांना देता आलं नाही. यांना वेळच मिळाला नाही कार्यकर्त्यांकरता. म्हणजे फक्त कार्यकर्त्यांनी इलेक्शनच्या निमित्तानं काम करायचं आणि फक्त कार्यकर्त्याचा वापर करा, हीच भावना या मंडळींची. आंदोलन याच्याकरता राहील की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि ही नैतिक जबाबदारी त्यांची आहे आणि ती त्यांनी स्वीकारली पाहिजे. जर्नलिस्ट गणेश कदमसह प्राची कुलकर्णी, IBN लोकमत, पुणे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, नाहीतर आम्ही आंदोलन करू, असं सुद्धा दीपक मानकर म्हणतायत. आणि ही प्रातिनिधिक भावना आहे का महाराष्ट्रातल्या काँग्रेस कार्यकर्त्याची, हेच मला तपासायचं आहे. मी थेट जाणार आहे अरुण खोरेंकडे. अरुण खोरे अनेक वर्ष काँग्रेस पक्षाचं निरीक्षण करतायत. अरुण खोरे, पुण्यात जे घडलं तेच खतखततंय महाराष्ट्राच्या इतर भागात सुद्धा. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली दीपक मानकरनी, पण अनेक कार्यकर्त्यांच्या मनात हेच आहे की नेतृत्व पुढे का येत नाही जबाबदारी घ्यायला, राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर सुद्धा. कसं पाहताय तुम्ही त्या काँग्रेस पक्षातल्या या भावनेकडे आणि पराभवाकडे? देशामध्ये काँग्रेसला साफ केल्यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोघांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी जाहीर केलं देशासमोर की या पराभवाची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. मला स्वतः असं वाटतं की दीपक मानकर आणि बाकीचे काँग्रेस कार्यकर्ते जे सांगतायत, जे बोलतायत, त्याच्याशी खरं सगळ्यांनी सुसंगत सूर मिसळला पाहिजे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या दोघांनीही ही जबाबदारी स्वीकारून खरं म्हणजे राजीनामा देण्याची गरज आहे. आपल्या मुलाच्या संदर्भात नारायण राणे यांनी राजीनामा दिला आणि आपला राग व्यक्त केला, पण मला असं वाटतं की ही सामूहिक जबाबदारी आहे आणि त्यामुळे काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष या दोघांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 225 मतदारसंघामध्ये काँग्रेसला पिछाडी मिळाली आहे. लक्षात घ्या तुम्ही, 288 पैकी 225 मतदारसंघात, याचा अर्थ जवळपास 3/4 मतदारसंघामध्ये काँग्रेस पिछाडीवर आहे. आणि हे डेब्याकल समोर दिसत असताना जर मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष हातावर हात टाकून आम्ही बघू, बोलू असं करणार असतील तर मला असं वाटतं की नैतिक दृष्ट्या ती त्यांची चूक आहे. तांत्रिकदृष्ट्या चूक आहे की नाही हा नंतरचा भाग आहे, पण मला वाटतं ही नैतिकदृष्ट्या चूक आहे. आणि लोकांचा जो मूड आहे, हा मूड काँग्रेसच्या नेत्यांना अजूनही समजत नसेल तर मला असं वाटतं की गांधी आणि नेहरूंचं नाव घेणं यांनी टाकावं. तुम्हाला सांगतो, पुण्यातल्या काँग्रेस भवनमध्ये गांधीजींचा पुतळा आहे. विश्वजित कदम आता अलीकडे काही निमित्ताने गांधीजींच्या पुतळ्याला त्यांनी बघितलं असेल. या पुतळ्याला एक चष्मा असतो, गांधीजींचा चष्मा आहे.
पुण्यातल्या काँग्रेस भवनमधल्या पुतळ्याला चष्मा कधी असतो कधी नसतो, यातून त्या पुतळ्याकडे कुणाचं लक्ष नाहीये आणि व्यापक अर्थाने दृष्टी गेली आहे, काँग्रेसची दृष्टी जी गेली आहे ना ती गांधींचा चष्मा गेल्यामुळे गेली अरुणची. नाही बरोबर आहे, पण गिरीश मी बापट सांगतो बोलतात आपल्याला की बापट याच्या साहेब मी संबंधामध्ये- येतो तुमच्याकडे. गिरीश बापट म्हणतात काँग्रेसची दृष्टी गेली आहे. कोणी काय? पूर्ण करा, मी बापटांकडे जातो. हा चष्मा गेला ना, चष्मा बदलला. बरोबर, मी नाही, येतो माझं तुमच्याकडे. लेट मी कम्प्लीट. नाही, मी माझं संपवतो. तर मला असं वाटतं की काँग्रेस भवनमध्ये गेल्यानंतर हे लक्षात येतं आपल्याला की गांधीजींचा चष्मा गायब आहे आणि गांधीजींचा तो छोटेखानी पुतळा आहे. दरम्यान तुम्हाला सांगतो गंमत काय केली की गेल्या वर्षी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी घोषणा केली की आम्ही राजीव गांधींचा पूर्णाकृती पुतळा काँग्रेसमध्ये बसवणार. मला असं वाटतं गांधीजी आणि नेहरू यांचा जो विचारांचा वारसा आहे, या वारशापासून काँग्रेसचे लोक शतयोजने दूर गेलेले आहेत आणि त्याचा एक फटका जोरदार त्यांना बसलेला आहे. त्यांच्या विचारापासून दूर म्हणजे काय, तर सामान्य लोकांचे कोणतेही प्रश्न सोडवायचे नाहीत. पुण्याच्या प्रश्नांसंबंधी दीपक मानकर मगाशी जे बोलले, गिरीश बापट त्यात ऍड करतील, पण मेट्रोचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, अंतर्गत सुविधांचा प्रश्न आहे. अहो, पुण्यासारख्या महानगरामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठ्या रस्त्यावरती महिलांसाठी आणि पुरुषांसाठी साधी स्वच्छतागृह पण यांनी ठेवलेली नाहीयेत विकास करण्याच्या नादामध्ये. मुळात विकास झालेला नाहीये. हडपसर सारख्या, स्वारगेट सारख्या, धनकवडी कात्रज सारख्या भागामध्ये प्रचंड वाहतुकीचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न इतके भयंकर आहेत आणि या प्रश्नांची गंमत अशी आहे की हे प्रश्न समोर असताना या सगळ्या भागामध्ये त्या स्थानिक नेत्यांची पोस्टर आणि फ्लेक्स इतके लागतात की आपल्याला अक्षरशः शर्मिंद व्हावं की अरे काय आहे, लोकांचे प्रश्न काय आहेत आणि तुम्ही फ्लेक्स काय लावत बसलाय. मला असं वाटतं की काँग्रेसच्या राज्याच्या नेतृत्वाने राजीनामा दिला पाहिजे आणि नुसतं आत्मपरीक्षण करून नाही, स्वतःच्या अंगावरती एखादा लक्ष्मीचा माणूस फटके मारतो ना, तसे फटके मारून आत्मपरीक्षण केलं पाहिजे. फटके मारून घेऊन आत्मपरीक्षण केलं पाहिजे. विश्वजित कदम, तुम्हाला बोलायचं, मी येतो तुमच्याकडे, पण 1 मिनिट थांबा. आधी गिरीश बापट यांच्याकडे जाऊया. विरोधी पक्षाचे नेते आहेत, ते भाजपचे नेते आहेत. गिरीश बापट, अरुण खोरे बोलत असताना तुम्ही अचानक असं म्हणालात की काँग्रेसची दृष्टीच गेलेली आहे, गांधीजींच्या चष्मा गेलेला आहे पण काँग्रेसची दृष्टी गेली आहे. काय म्हणणं आहे तुमचं? माझं म्हणणं हे आहे की काँग्रेसला जी दृष्टी पाहिजे, लोकांची कामं, जनहिताची कामं, त्याच्यात होणारा भ्रष्टाचार, म्हणजे स्थापनेच्या वेळेला काँग्रेसचा माणूस दिसला की लोक त्याच्या पायावरती डोकं ठेवत होते. आता पायातला हात लावतात पण वेगळ्या कामा करतात. मी नाही त्याच्यात जात. मला मगाशी हे सांगायचं होतं की जनहिताच्या कामाची जी दृष्टी कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला पाहिजे, त्या काँग्रेस हाऊस असेल, नाही ते काँग्रेसचे नेते असतील, आता सगळ्याच पक्षात आहेत, आमच्यासारखा अजून त्याच्यात नाही पडला, रोज पोस्टर लावायची वाढदिवसाची. आणि म्हणून काँग्रेसची दृष्टी जी आहे ती बदलली पाहिजे, जनहिताकडे त्याने आलं पाहिजे प्रसिद्धीपेक्षा, नंबर 1. आणि राजीनाम्याच्या संदर्भात माझं स्पष्ट मत आहे की काही नैतिकता म्हणूनही असते हो. फार तर फार नंतर तुमचा हायकमांड नाकारेल गोष्ट वेगळी, पण इमिजिएट रिॲक्शन ज्याला म्हणतो की आम्ही नकोयत ना लोकांना, महाराष्ट्रात आमचं पानिपत झालं ना, आम्ही त्याला जबाबदार आहोत ना, आम्ही बाजूला होतो, एवढं म्हणण्याचं तरी धारिष्ट्य दाखवावं. पण तेही नाही. शेवटचे 3 महिने ही सत्तेला चिकटून बसायचं, त्याच्यातही काही अजून करता आलं तर करायचं आणि हात मारून घ्यायचा. मला असं वाटतं की या आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीत जनता आता हे सहन करणार नाही. मग ते कोणीही करो, उद्या आम्हाला निवडून देऊन आम्ही काम नाही केलं ना तरी जनता आम्हाला फेकून देईल, तुम्हाला सांगतो. आणि म्हणून निखिलजी, माझं हे म्हणणं आहे की इतकं मोठं यश मिळाल्यानंतर फार मोठी जबाबदारी आमच्याकडे येते आणि ही जबाबदारी पार पाडत असताना सगळ्यांना बरोबर घेऊनच विकासाची कामं केली पाहिजेत. पक्ष चालवणं ही एक वेगळी बाब आहे, देश चालवणं, राज्य चालवणं, एखादं शहर चालवणं ही वेगळी बाब आहे. आम्ही सगळे म्हणतो ना की विकासाच्या कामात आमचं दुमत नाही. मग चला आता जनतेला दाखवू की जनतेने जो आमच्यावर विश्वास दिलाय तो तुम्हाला बरोबर घेऊन आम्हाला भविष्य काळात पूर्ण करायचं. बरोबर आहे, बरोबर आहे. गिरीशजी तुमची भूमिका समजली आहे, पण विश्वजित कदमना उत्तर द्यायचंय. विश्वजित कदम, गिरीश बापट म्हणतायत नैतिकतेचा प्रश्न आहे, नैतिक जबाबदारी स्वीकारली. 288 पैकी 225 मतदारसंघात तुमचं पानिपत झालंय. तुमच्या पक्षाचे राष्ट्रवादीचे अनेक मंत्री अक्षरशः
फारच मोठ्या फरकाने हरलेले आहेत आणि आरोप हा होतोय तुमच्या पक्षाने उमेदवारांना पैसेही पुरवले नाहीत, तुमचं नेतृत्व ठिकठिकाणी गेलं नाही, एकटे मुख्यमंत्री सभा घेत होते, माणिकराव ठाकरे कुठे होते कोणाला काही कळलंच नाही. अशा परिस्थितीत या दोघांनी राजीनामा द्यावा असं अरुण खोरे म्हणतायत, गिरीश बापटही म्हणतायत. तुमचं काय म्हणणं आहे यावर? नाही, माझं या बाबतीत असं मत आहे की फक्त महाराष्ट्रापुरतं न विचार करता आपण देशात पाहिलं पाहिजे की देशात एक ही लाट होती आणि एक केंद्र सरकारच्या कामकाजाच्या विरोधातल्या लोकांच्या ज्या भावना आहेत त्या दुर्दैवाने काँग्रेस पक्षावर या निवडणुकीच्या माध्यमातून त्या मतपेटीच्या माध्यमातून दिसून आल्या आणि मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस हा पक्ष भक्कम आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रामध्ये झाल्या होत्या. त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात यश काँग्रेस आणि मित्रपक्षांना इथे प्राप्त झालेलं होतं. म्हणजे जनता स्थानिक पातळीवर सुद्धा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांवर विश्वास ठेवते. विश्वजीतजी, तुम्हाला वाटत नाही का राहुल गांधींनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे? मी एवढंच म्हणेन, मला सांगा ना, सोनिया गांधी राहुल गांधींनी राजीनामा का देऊ नये? एवढं दारुण कधीही नव्हतं. 1952 पासून आजपर्यंत इतकं कमी यश काँग्रेस पक्षाला, इतक्या कमी जागा कधी मिळाल्या नव्हत्या. का राहायचं सोनिया गांधींनी पक्षाध्यक्ष आणि राहुल गांधींनी? काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत कमलनाथ साहेबांनी यामध्ये त्यांचं मत मांडलेलं आहे काही दिवसांपूर्वी आणि त्यांनी सांगितले की राहुलजी काही पक्ष सरकारचे काही मंत्री नव्हते, पदाधिकारी सरकारमधले नव्हते, काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षाचं लोकसभेमध्ये अत्यंत समर्थपणे नेतृत्व केलंय. ही एक लाट होती सरकार विरोधात, अँटी इन्कम्बन्सी घेऊन आम्ही लोकांसमोर दुर्दैवाने आम्हाला जावं लागलं आणि UPA 1 आणि UPA 2 मधला फरक सुद्धा लोकांनी पाहिला. UPA 2 मध्ये जे भ्रष्टाचाराच्या काही गोष्टी दुर्दैवाने घडत गेल्या आणि त्याचा गैरफायदा घेत विरोधी पक्षाच्या लोकांनी ते जे एक प्रकारे गोबल्स या पद्धतीने जे काही लोकांवर बिंबवण्याचा प्रयत्न केला त्याला अनेक लोक बळी पडले आणि त्यातून जे काही घडलंय त्यातनं हा सगळा परिणाम. मला असं वाटत नाही की मुख्यमंत्र्यांनी कुणी काही राजीनामा देण्याची आवश्यकता आहे. मला विश्वजित त्यांना थांबवायचंय की त्यांनी आता असं म्हटलं की भ्रष्टाचाराचा गैरफायदा आम्ही घेतला. म्हणजे भ्रष्टाचार झाला नाही का? अहो त्या लक्षात घ्या ना बापट साहेब, आणखी नाही बापट साहेब, माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे म्हणजे आपण का विसरतो की मागाशी खोरे साहेब सर्वसामान्य लोकांच्या लोकहिताचे निर्णय होत नाहीये. मी वारंवार निवडणुकीच्या काळातली चर्चा आहे असं मला वाटतं बापट साहेब. आणि आपण थोडंसं गांभीर्याने बोलूयात आपण सगळीच मंडळी की माहितीचा अधिकार असेल, या ठिकाणी अन्न सुरक्षा कायदा असेल, इथे आपण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निर्माण झालेला लोकपाल बिल जे विधायक शेवटच्या काही महिन्यांमध्ये विश्वजित कदम तुम्हाला लोकांनी नाकारलंय, हे सगळं नाकारलंय. काँग्रेस पक्षाला चले जाव म्हणून सांगितलंय. विश्वजित कदम, हे लोकांनी नाकारलंय सगळं. तुम्ही जे बोलताय ते लोकांनी नाकारलंय हे सगळं. 2 वर्षातली ही जे काय सातत्याने गोवल्स पद्धतीने जे काय आपल्या भाजपच्या पक्ष कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा वापर करून, प्रसार माध्यमांचा वापर करून जे काही लोकांवर बिंबवण्याचा प्रयत्न केला, आज दुर्दैवाने त्याचे परिणाम आम्हा सगळ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना भोगावं लागलेत. ठीक आहे गिरीश बापट, आता तुम्ही उत्तर द्या. ते म्हणतायत की तुम्ही गोबेल्स पद्धतीने केलाय, लोक त्याला बळी पडलेत वगैरे वगैरे. उत्तर द्या. मी उत्तर देतो. म्हणजे मला आश्चर्य वाटतं विश्वजितची, कारण त्यांच्याकडनं माझ्या वेगळ्या अपेक्षा आहेत. म्हणजे 2G स्पेक्ट्रम घोटाळा झाला, आम्ही गैरफायदा घेतला. गैरफायदा घेणारा कोण? काँग्रेस पक्ष. त्याचे फायदे कोणी घेतले? काँग्रेस पक्षाने. कोल घोटाळा झाला, तो आम्ही हायलाईट केला, जगात पुढे आणला, देशात पुढे आणला. देशाचं नुकसान होत आहे, जनतेचा पैसा खाल्लोय, हे आम्ही लोकशाही पद्धतीने. तुमचे कोणी हात धरले होते सोशल मीडियाला? आणि आम्ही भ्रष्टाचार उघडकीला आणला की गोबेल, आणि उघडकीला तुम्ही आणला नाही की सज्जन? म्हणजे मला काही कळतच नाहीये. मला असं वाटतं नाही 2Gचा विषय हा काँग्रेस पक्षाचा संबंधित नाहीये. बरोबर आहे. ते जे त्या खात्याचे मंत्री होते हे एका दक्षिणेतल्या एका राज्याचे काँग्रेस पक्षाच्या सहकारी म्हणून जे केंद्र शासनात सहभागी होते त्या पक्षाचे एक मंत्री म्हणून ते त्या खात्याचे मंत्री होते. पण 2Gशी थेट काही काँग्रेस विश्वजितजी हे मुद्दे येऊन गेलेले प्रचारामध्ये, हे मुद्दे येऊन गेलेत. विश्वजित कदम, हे मुद्दे येऊन गेले प्रचारामध्ये, लोकांनी ते नाकारलेले आहेत. मला मुकादम तुम्हाला चर्चेत आणायचंय आणि श्रीपाद जोशींनाही आणायचंय. मला सांगा, ही जी चर्चा चालली आहे म्हणजे काँग्रेस पक्षाचे डोळे अजूनही उघडायला तयार नाहीत, थेट चालतं व्हा असं लोकांनी सांगितलेलं आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी सर्वच आहेत,
बडे नेते हरलेले आहेत. सोनिया गांधी निवडून आले आहेत, राहुल गांधी कमी फरकाने निवडून आले आहेत, पण बाकीचे सगळे बडे नेते हरलेले आहेत. तरी सुद्धा अजून काहीतरी सारवासावर चाललेली आहे. काय म्हणायचं, म्हणजे ह्याला म्हणायचं काय? ह्याला इतकंच म्हणायचं की विनाशकाले विपरीत बुद्धी. विनाशकाले विपरीत बुद्धी. प्रश्न असा आहे, मी थोडासा एका वेगळ्या ह्याने बघतोय की या प्रश्नाला आणखी एक पैलू आहे की आता 4 महिन्याने महाराष्ट्रामध्ये निवडणुका आलेल्या आहेत. निदान ही अपेक्षा म्हणजे जे काही सेक्युलर विचार करणारे आहेत, मी पक्षाच्या दृष्टिकोनातून बोलत नाही आहे किंवा काँग्रेसचं ब्रीफ घेण्याची मला काही गरज नाही आहे, पण या देशातला सेक्युलर विचारप्रणाली टिकली पाहिजे असं मानणाऱ्यापैकी मी एक आहे. आणि या निवडणुकीकडे मी असं बघतोय की ही निवडणूक केवळ BJP आणि काँग्रेस किंवा मोदी आणि काँग्रेस यांच्यामधली नाही आहे, ही 2 विचारप्रणालीतला हा संघर्ष आहे. आणि या संघर्षामध्ये कुठली विचारप्रणाली जिंकते किंवा टिकते याच्यावरती भारताचं भवितव्य आता अवलंबून आहे. अशा परिस्थितीमध्ये 4 महिन्यांनी आपल्याकडे आता निवडणुका येत आहेत. या निवडणुकीमध्ये काहीतरी ह्यांनी त्या सगळ्या ज्या परिस्थितीचा योग्य तो बोध घेऊन असे काही आपल्या गोष्टी केल्या पाहिजेत की निदान महाराष्ट्रात तरी आपली सत्ता ते टिकू शकते. नाही, पण मला तुम्हाला इथे प्रश्न विचारायचा आहे आणि असं वारंवार म्हटलं जातं की तुम्ही जे विचार प्रणालीचा उल्लेख केलात, काँग्रेसला कोणती विचार प्रणाली आहे? काँग्रेसला अजिबात नाहीये. सेक्युलरिझमचा उपयोग फक्त काँग्रेसने निवडणुकीत करून घेतला. अजिबात नाही. काँग्रेस पक्ष हा फक्त दलालांचा पक्ष बनलाय अशी टीका होते. कोणती विचारसरणी आहे? नाही, गुजरातमध्ये अगदी. काँग्रेसने काय केलं, दंगलीच्या काळात काय केलं, महाराष्ट्रात श्रीकृष्ण कमिशनची अंमलबजावणी केली नाही. काँग्रेसला विचारसरणी आहे नाही कुठे? नाही, मी अगदी तुमच्याशी संपूर्णपणे सहमत आहे. आणि तरीही या पलीकडे जाऊन विचारप्रणाली ही टिकली पाहिजे, नाहीतर संपूर्णपणे देशाचा असा कोलॅप्स होणार आहे. कुठेतरी एकात्मता नाही येणार, विघटन सुरू होईल, अनेक गोष्टी होतील, पण त्या तपशिलात जाण्याची आता गरज नाही. पण हे मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत असून बोलतोय की काँग्रेसने जितका सेक्युलर विचारप्रणालीचं वाटोळ केले तितकं दुसऱ्या कुठल्याही पक्षाने केले नाही. हे मला अगदी संपूर्णपणे म्हणजे तुम्हाला हे मान्य आहे की मान्य आहे. काँग्रेसने केवळ संधी साधूपणा केलेला आहे. आपण केलेला. ही चर्चा पुढे चालू ठेवूया. मी एक ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर मी श्रीपाद जोशी यांच्याकडे जाणार आहे. ब्रेक पूर्वी आपला प्रश्न पहा. पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वानं राजीनामा द्यावा का? 74% लोक म्हणतात होय, पक्ष नेतृत्वानं राजीनामा दिला पाहिजे. सोनिया गांधींपासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत, माणिकराव ठाकरेंपर्यंत आणि प्रत्येक राज्यामध्ये जिथे पानिपत झालंय त्या सर्वांना चालते वहा असं जनता सांगते. 74% प्रेक्षक आपलेही सांगतायत. का ऐकत नाहीयेत काँग्रेसवाले? कारण हीच धुळदाण नाहीतर विधानसभेच्या निवडणुकीत उडण्याची शक्यता आहे. आपण चर्चा करतोय काँग्रेसच्या पराभवावर. मी नागपूरला जाणार आहे. श्रीपाद भालचंद्र जोशी आपल्या सोबत आहेत. श्रीपाद जोशी, आपण चर्चा ऐकलेली आहे. काय म्हणणं आहे तुमचं? काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे? निखिलजी, मला असं वाटतंय की भारतीय राजकारणाचा डिस्कोर्स आणि अग्रक्रम दोन्हीही बदलण्याची वेळ आलेली आहे. नैतिकता, आत्मपरीक्षण हे शब्द जवळजवळ रिच्युअल झालेले आहेत. त्यांनी ते केलं काय आणि न केलं काय त्यांनी फारसा फरकच पडत नाही अशी सामान्य माणसाची आणि माझ्यासारख्या विचार करण्याची अवस्था आहे. पक्षीय राजकारणामध्ये माझ्यासारखी जी माणसं नाहीत, परंतु जी राजकारणाच्या एकूण जीवनावरच्या परिणामांबद्दल फार गंभीर आहेत, त्यांना हे फार हास्यास्पद वाटतंय. नैतिकता, आत्मपरीक्षण, समजा राजीनामे दिले या सगळ्यांनी, त्यांनी काय फरक पडणार आहे असा प्रश्न पडतो. नाही दिले तरी काय फरक पडणार आहे असा प्रश्न पडतो. ज्या स्थितीत या निवडणुकीने या देशाला जिथे आणून उभं केलेलं आहे त्याची गांभीर्याने चर्चा कुठल्याही माध्यमांमधून, पब्लिक प्लॅटफॉर्मवरून किंवा त्याचा डिस्कोर्सच नाहीये. या संपूर्ण निवडणुकीमध्ये नेमका कोणता मुद्दा होता असा प्रश्न जर कोणी विचारला तर आपण काय सांगणार आहोत? कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली? नरेंद्र मोदी बडोद्याच्या आभाराच्या सभेत असं म्हणाले की हा काँग्रेसच्या विचारसरणीचा पराभव आहे आणि भाजपाच्या विचारसरणीचा विजय आहे. आता विचारसरणीवर जर निवडणूकच तुम्ही लढवली नाही तर एका पक्षाच्या पंतप्रधानाचा उमेदवार आभार मानताना विचारसरणीच्या विजयाबद्दल बोलतो, हे किती मोठ्या गोंधळाचं वातावरण आहे. म्हणजे विचार करणाऱ्यांनी या संपूर्ण निवडणुकीचं विश्लेषण कुठल्या आधारावर करायचं? ही निवडणूक कुठलाही जाहीरनामा शेवटच्या क्षणापर्यंत न देता लढली गेली. शेवटच्या क्षणी पुन्हा भाजप. श्रीपाद जोशी, आपण मुद्द्यावर येऊया. या निवडणुकीचं ऐकून घ्या. श्रीपाद जोशी, मुद्द्यावर येऊया. याचं कारण तुमच्यासारखे जे लोक आहेत, खूप चर्चा झाली या निवडणुकीची. कोणत्या मुद्द्यावर? गेले 4 दिवस आम्ही चर्चा करतो आहोत.
महाराष्ट्रातले नामवंत विश्लेषक चर्चा करतायत आणि या निवडणुकीत अनेक मुद्दे आलेले आहेत, विकासापासून जाती धर्मापर्यंत अनेक मुद्दे आले आहेत. लेट मी बी व्हेरी क्लिअर आणि स्पष्ट, कोशात ज्यांना राहायचंय त्यांना कोणी वाचवू शकत नाही. नरेंद्र मोदी, आपण काँग्रेसबद्दल चर्चा करतोय, मी काँग्रेस विषयी बोलणार आहे. नरेंद्र मोदी हा माझा विषय नाही, मला काँग्रेस विषयी पाहिजे. मी तुम्हाला काँग्रेस विषयी प्रश्न विचारला आणि टेलिव्हिजनमध्ये जो मुद्दा आहे तोच आपण लावून धरणार आहात, दुसऱ्या मुद्द्यावर नाही बोलणार. आपण काँग्रेस विषयी काय असेल तर सांगा. काँग्रेस विषयी बोलण्यासारखं या देशात काही फारसं शिल्लकच उरलेलं नाही, त्यामुळे त्या मुद्द्यावर आपण काय बोलणार आहोत. ठीक आहे, मला तुमचा मुद्दा समजलाय, पण अरुण खोरे, आपण गंभीरपणे विचारायला पाहिजे हा प्रश्न की काँग्रेसचा पराभव का झाला. तुम्ही अधिक तपशिलात जाऊन काय विश्लेषण कराल? कारण नरेंद्र मोदींना जो व्हर्डिक्ट मिळालेला आहे, जो कौल मिळालेला आहे, हा एक मोदींचं नेतृत्व आहेच, ज्या प्रकारे त्यांनी ते प्रोजेक्ट केलं तो मुद्दा आहेच, पण काँग्रेसचं नाकर्तेपण यातून लोकांनी अधोरेखित केलेलं आहे. जो तरुण मतदार आहे तो म्हणतोय आम्हाला विकास पाहिजे, आम्हाला बदल पाहिजे. त्याला तत्वज्ञानाशी सध्याच्या परिस्थितीत देणं घेणं अशासाठी नाही की काँग्रेसनी सेक्युलरिझमचं कोणताही पुरस्कार केला नाही, ढोंगीपणा केला असं त्याचं म्हणणं आहे. म्हणून त्यांनी काँग्रेसला नाकारलेलं आहे, कार्यक्षमतेच्या जोरावर नाकारलेलं आहे, विकास केला नाही म्हणून नाकारलेलं आहे, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर नाकारलेलं आहे. कसं बघताय तुम्ही? कारण देशातला सगळ्यात मोठा पक्ष एकेकाळी होता 1952च्या निवडणुकीत, हा सगळ्यात छोटा पक्ष झालेला आहे. काय म्हणाले याविषयी? निखिल, मला स्वतःला असं वाटतं की काँग्रेसच्या विरोधामध्ये जाणाऱ्या अनेक गोष्टी खरं म्हणजे या काळामध्ये आपल्या समोर होत्या आणि काँग्रेसच्या नेत्यांनी संघटनात्मक पातळीवर त्याची गंभीरपणे दखल घेतली नाही. मी काल पुण्यामध्ये एका ठिकाणी जात होतो, तिथे दोन तरुण गप्पा मारत उभे होते, म्हणून मी थांबलो तिथे जरा त्यांचं बोलणं ऐकत. त्यातला एक तरुण असं म्हणत होता की अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी सुवर्ण चतुष्कोन म्हणून देशातला एक फार मोठा महामार्ग जोडला, देशातली फार मोठी शहरं जोडली. दुसरा तरुण त्याला असं म्हटला की आता मला असं वाटतं की नदी जोड प्रकल्प जर समजा या सरकारने आणला तर पाण्याचा प्रश्न देशामधला मिटेल. मला स्वतःला असं वाटतं की तरुणांना या देशातल्या विकासाची जी आस आहे ही आज काँग्रेसच्या नेत्यांना जाणवली नाही का, हा पहिला प्रश्न. दुसरी गोष्ट, जाती धर्माच्या आधारावरती गेली अनेक वर्ष काँग्रेसचं वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण आपण बघितलेलं आहे. मला स्वतःला असं दिसलं की खरं म्हणजे गेल्या 2-3 वर्षामध्ये खुद्द महाराष्ट्रात नाही, देशामध्ये देखील दलितांच्यावरती जे अत्याचार झाले, उत्तर प्रदेशमध्ये देखील ज्या मुसलमानांना एक वेगळ्या प्रकाराने व्हिक्टिमाइज करून दंगली झाल्या, या सगळ्या गोष्टींच्याकडे काँग्रेस पक्षाने संघटनात्मक पातळीवरती कुठलीही मलमपट्टी केली नाही, कुठली जखम भरण्याची दखल घेतली नाही. सच्चर कमिटी सारखा एक मोठा रिपोर्ट काँग्रेसकडे आलेला होता, हा रिपोर्ट तसाच बासनात ठेवलेला आहे. या देशामधली 13, 14, 15% लोकसंख्या ज्या अल्पसंख्याक समाजाची आहे, त्या समाजाचे म्हणून काही प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवले पाहिजेत, याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. आणि गेल्या अनेक वर्षामध्ये लोकांचे विकासाचे जे प्रश्न होते, म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी असं म्हणेन की गारपिटीचा प्रश्न आहे. गारपिटीच्या प्रश्नाला प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्यापासून ते शरद पवारांच्या प्रश्न पर्यंत अनेक नेते असं सांगत होते की आम्हाला ते पंचनामे व्हायला पाहिजेत, नंतर शेतकऱ्यांच्यापर्यंत मदत पोहोचेल. नितीन आगेच्या घरी भेटण्यासाठी मधुकर पिचड यांना आचारसंहितेची सबब पुढे करावी लागली आणि नंतर ते गेले. मला स्वतःला असं दिसतं की या देशातल्या महाराष्ट्रातल्या वंचितांचे, दलितांचे प्रश्न, अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न याची कोणतीही गंभीर दखल घेतली नाही. राहुल गांधी यांनी असं सांगितलं होतं. राहुल गांधी यांची एक हिंदूला अतिशय मोठी मुलाखत आली होती. या मुलाखतीत त्यांनी काही मुद्दे मांडले होते आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की इन्क्लुझिव्ह राजकारण आपण केलं पाहिजे आणि समाजाचे तळातले वर्ग जे असतील ते आपल्याबरोबर घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. राहुल गांधींचा हा मेसेज, त्यांची अतिशय चांगली मुलाखत होती. त्या मुलाखतीतल्या मुद्द्यांप्रमाणे या काँग्रेसच्या नेत्यांनी जर काम केलं असतं, राहुल ब्रिगेडनी काम केलं असतं तर काहीतरी फरक दिसला असता. दुसरी गोष्ट, खुद्द सोनिया गांधी या प्रचारामध्ये उतरल्या नाहीत. आपण मागाशी मुख्यमंत्र्यांच्या बद्दल बोललो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकाही सभेला महाराष्ट्रामध्ये मेजर ठिकाणी दिसले नाहीत, उपमुख्यमंत्री पण दिसले नाहीत. शरद पवारांच्या महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त सभा या माढा लोकसभा मतदारसंघात झाल्या. मला स्वतःला असं वाटतं की काँग्रेसमध्ये जे काही झालं, काँग्रेसमधल्या ज्या अनेक गोष्टी कच्च्या होत्या, संघटनात्मक दुफळी होती, या संबंधी कुणीही काही विचार केला नाही. आपण आपलं राज्य, आपण आपलं घराणं, आपण आपला गट याच्यामध्ये काँग्रेसचे नेते मशगूल राहिले आणि त्यांना लालबहादूर शास्त्री, गांधीजी आणि नेहरू यांचा विसर पडला आणि म्हणून हे डिबॅकल झालं. हे मान्य केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. विश्वजित कदम, उत्तर द्या.
नाही, मुळात मी थोडंसं स्पष्टीकरण देऊ इच्छितो की माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये दोन्हीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी प्रचंड सभा मोठ्या प्रमाणात घेतलेल्या आहेत. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा हा गेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जसा फायदा झाला तसा काही प्रमाणात निश्चितपणे लोकसभेच्या निवडणुकीत झाला आणि येणाऱ्या विधानसभेतही निश्चितपणे होईल. लोकसभेबाबतीमध्ये मी वारंवार म्हणतोय की एक अँटी गव्हर्नमेंट सेंटिमेंट ही प्रचंड मोठ्या प्रमाणात देशामध्ये उलमटलेली होती आणि त्याचा परिणाम हा काँग्रेस पक्षाच्या आणि मित्रपक्षाच्या उमेदवारांना हा भोगावा लागला. हे सत्य आहे. हे प्रामाणिकपणे मान्य सुद्धा केलेलं आहे. ती जबाबदारी नैतिकता ही सर्व पक्ष स्तरातील नेत्यांनी सुद्धा स्वीकारलेली. मीही पुण्यातला उमेदवार म्हणून काही गोष्टी स्पष्टपणे आज माझ्या बैठकीत स्वीकारलेला उमेदवार म्हणून आणि परंतु पक्षांतर्गत कुणी राजीनामा द्यायचा की नाही हा विषय मला वाटतं हा पक्षश्रेष्ठींच्या अंतर्गतला विषय आणि मला वाटत नाही की ही देशामध्ये जे काय वातावरण घडलेलं आहे त्याच्यात कुणी काही राजीनामा देण्याची आवश्यकता आहे. आम्हाला आमच्या नेत्यांबाबतीत विश्वास आहे आणि निश्चितपणे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या राज्यातला म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली पुढे आमचं एक नवीन दिशेने कामकाज चालेल. पुन्हा लोकांबरोबर घेऊन लोकांना विश्वास घेऊन जे काही आज खरं तर मी वारंवार मगाशी म्हणतोय की आम्ही मार्केटिंगमध्ये ब्रँडिंगमध्ये कमी पडलो. ज्या योजना आम्ही आणल्या ज्या राबवल्या त्या योजना लोकांना सांगण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो आणि त्याचाही परिणाम दुर्दैवाने या निवडणुकीमध्ये आम्हाला भोगावा लागला. हेही थोडं सत्य आहे. गिरीश बापट, तुमचं हे म्हणणं ऐकून खुश झाले असतील. गिरीश बापट, आत्ता विश्वजित कदम असं म्हणतायत या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचा उपयोग विधानसभा निवडणुकीत त्यांना होईल म्हणून. जी काही स्वच्छ प्रतिमा आहे, दुसऱ्या बाजूला काम करत नाहीत अशी सुद्धा प्रतिमा आहे आणि काँग्रेस पक्षाला 2 जागा मिळाल्या, 2 जागा. काय म्हणायचं तुम्हाला गिरीशजी? असं आहे की आपण नेहमी म्हणतो की एखादी गाय फार चांगली आहे पण ती भाकड आहे. ती दूध देत नाही, शेण देते, बाकी दिसायला चांगली आहे, तिची पूजा करा. आमचे मुख्यमंत्री म्हणजे भाकड गाय आहेत. जनतेला जे पाहिजे ते तुम्ही दिलत का? ते तुम्ही दिलं नाहीत. स्वच्छ प्रतिमा, स्वच्छ प्रतिमा. अहो काय त्या प्रतिमेची सावली किती अस्वच्छ आहे. एक निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा त्याची वाट तुम्ही जिल्ह्यात लावायची आणि ते आपले बिचारे मुख्यमंत्री वरनं आदेश आला म्हणून त्या वैतागलेत. खरं ते राजीनाम्याची संधीच पाहत असतील. मला एक ह्या निमित्ताने निखिलजी सांगायचं आहे, राज्यात किंवा देशात जे प्रश्न जे निर्णय तुम्ही 5 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी घेऊन त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे होती ते निवडणुकीच्या तोंडावर घेतले. असे अनेक निर्णय तुम्ही फक्त निवडणुकीच्या तोंडावर घेता. सामान्य माणसाच्या पोटात, गरिबाच्या पोटात जे अन्न जायला पाहिजे ते अन्न आणायला तुम्हाला ठराव आणि कायदा करायला 4 वर्ष लागली. त्याची अंमलबजावणी करायला 6 महिने लागले आणि आता ज्यांना अन्न देताय ते श्रीमंत लोक आहेत. हे गरिबाला ते मिळतच नाहीये आणि म्हणून शेवटच्या घटकापर्यंत ह्या योजना पोचल्या पाहिजेत जेणेकरून सामान्य माणूस राजकीय पक्षाच्या मागे, सरकारच्या मागे उभा राहतो. विश्वजितजी, अशा योजना तुम्ही फक्त पेपरवर आणल्यात. याला दर्जा दे, त्याला दर्जा दे, हा कायदा पास करतो, हे सगळं कागदावर केलं. गरीबाच्या पोटात काय गेलं? एक गोष्ट आपल्याला मनापासून म्हणायचं आहे की शेतकऱ्यांच्या शेतात काय गेलं? काही गेलं नाही. बापट लोकांनी हे आपण ठरवलं. सिनियर लीडर आहात बीजेपीचे आणि एक ज्येष्ठ आमदार आहात विधानसभेतले. मला व्यक्तिशः आपल्या बाबतीत मनापासून आदर आहे आणि तो राहणार आहे. परंतु मला एवढंच म्हणायचं ही निवडणुकीच्या काळातली चर्चा होते जणू काय मला वाटायला लागले. आपण आरोप प्रत्यारोप करायला ठीक आहे. आता हे कदाचित प्लॅटफॉर्म तुम्हाला योग्य वाटत असेल. नाही ऐका ना बापट साहेब, माझं म्हणणं असं आहे की मुद्दा एवढाच आहे की आपल्याला कल्पना आहे की गेले 10 वर्ष पहिलं युपीए टर्म झालं म्हणून 206 खासदार हे काँग्रेस पक्षाचे टर्मला निवडून आले ना. आणि गेल्या 50-60 वर्षाचा देशाचा इतिहास पाहिला तर अशा अनेक निवडणुका आहेत. 7 ते 8 निवडणुका लोकसभेच्या देशात घडल्या ज्या 300हून अधिक खासदार हे काँग्रेस पक्षाचे या देशाच्या जनतेने मोठ्या विश्वासाने देऊन दिलेले आहेत. आज कुठेतरी कमी पडलेलो आम्ही आहोत हे मी मान्यच करतोय. ह्याच्यातनं आम्ही नाकारत नाही. पुन्हा एकदा लोकांची मनं जिंकायला पाहिजेत. काय चुकलं ह्याचा अभ्यास करून आम्ही करायला पाहिजे. नाही पण योजना आम्ही केल्यात, लोकांच्या हिताच्या योजना केल्यात, त्या केल्या नाहीत असं म्हणणं मला वाटतं. आणि नाही बापट साहेब, आपल्याला माहिती आहे आता ते सगळ्या अंमलात आणल्यात. आता ठीक आहे, तुम्ही बीजेपीचे नेते आहात म्हणून तुम्हाला आरोप करणं हे तुम्हाला योग्य वाटत असेल, परंतु मी ठामपणे सांगू शकतो, मला अभिमान आहे की ज्या योजना सर्वसामान्य गरिबांसाठी केल्या
अहो बापट साहेब, मी खोटं असं मी कुठं म्हणतोय की हे अंमलातच आणले ना, माहितीचा अधिकार आणला नाही का, राईट टू एज्युकेशन अंमलात आलं नाही का, या ठिकाणी अन्न सुरक्षा कायदा अंमलात आले का, तुम्ही आमदार आहात, प्रशासकीय असे निर्णय घेत असताना काय अडचणी येतात हे तुम्हालाही चांगलं ठाऊक आहे. ठीक आहे बापट साहेब, आपण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुढेही चर्चा करूया. अनेक मुद्दे काढले जात आहेत काँग्रेस पक्षाच्या वतीने, अजूनही पराभवाचं समर्थन केलं जात आहे. हे योग्य आहे का हे मला विचारायचं आहे. मी सर्व पाहुण्यांकडे पुन्हा जाणार आहे, पण ब्रेकपूर्वी प्रश्न पहा. पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वानं राजीनामा द्यावा का? 66% लोक आता म्हणतात होय, राजीनामा द्यावा. याची दखल नेतृत्व घेणार आहे का, हा खरा प्रश्न. शेवटचा भाग आहे. मला मुकादम तुम्हाला हे विचारायचं आहे की काँग्रेस पक्षासोबत जे समाज घटक होते, उदाहरणार्थ दलित असतील, आदिवासी असतील, वेगवेगळ्या जाती, यावेळेला असं दिसतंय निवडणुकीमध्ये की यातले बहुसंख्य समाज घटक मुस्लिम सोडून सगळे हे बीजेपी बरोबर मोठ्या संख्येने गेलेले आहेत. मुस्लिम अजूनही काँग्रेस पक्षासोबत आहे असा आपला समज आहे. निवडणुकीचे तपशीलवार आकडे आले तर कदाचित हेही दिसेल की अनेक मुसलमानांनी बीजेपीलाही मतदान केलंय. तुम्हाला काय वाटतंय, काँग्रेस पक्षाचा सामाजिक पाया जो आहे तो कमी कमी होत चाललाय, संकुचित होत चाललाय? आणि दुसरी गोष्ट, पक्षात लोकशाही पण दिसत नाहीये, त्याचे पण परिणाम होतात का? हो, अगदी खरं आहे त्याच्यामध्ये. आणि जसं तुम्ही म्हणालात की दलित असोत किंवा मागासवर्गीय असोत आणि पर्टिक्युलरली मुस्लिम असोत, या सगळ्यांच्या बाबतीत जी व्यवस्थित आणि विचारपूर्वक अशी भूमिका घ्यायला पाहिजे होती की त्यांच्या विकासाच्या दृष्टीने, मग तो सामाजिक असो, आर्थिक असो, राजकीय असो, ह्या सर्व बाबतीत जितकी विकासाच्या बाबतीतली भूमिका घ्यायला पाहिजे तितकी घेतलेली नाही त्यांनी, आणि तशीही घेतलेली नाही. मला असं वाटतं काँग्रेस पक्षाने मुसलमानांना वापरलं अगदी सुरुवातीपासून. मी मागच्या वेळेस सांगितलं की 1952च्या पहिल्या निवडणुकीपासून सातत्याने ते वापरले घेतलेलं आहे. आता तसं हे बघा ना की 1985 साली जेव्हा शहाबानूज प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल आला, त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही अशी भूमिका घेण्याच्या ऐवजी त्यांनी भूमिका काय घेतली की तो कायदा संपूर्ण निकाल रद्दबातल होईल असा कायदा केला. मग त्याच्यावर दुसरीकडे काय झालं की हिंदू जनमत त्या ह्याच्या विरोधी गेलं ना, की हे सगळं लांगुलचालन केलेलं आहे. आता हे लांगुलचालन आहे की नाही आहे, पण त्याचा एक ॲक्शन रिॲक्शनच्या ह्याच्याप्रमाणे तो परिणाम झाला. प्रत्यक्ष मुसलमानांच्या हातात काही पडलं नाही. त्यावेळेला त्या बाईला जे काही अधिकार मिळाले असते ते झिरपत त्या निकालाने सामाजिक खालच्या थरापर्यंत गेले असते आणि सगळ्यांना त्याचे फायदे जेव्हा कळू लागले असते की त्याचा तो विरोध आपोआप मिटला असता, कमी झाला असता. आणि ह्यांनी कोणाबरोबर कॉम्प्रोमाइज केलं? मुस्लिम समाजाचे जे पारंपरिक किंवा अगदी कर्मठ जे नेतृत्व होतं त्याच्याबरोबर कॉम्प्रोमाइज केलं. हा, त्याचा काही हे झालं नाही. संपूर्ण मुस्लिम समाजाचा किंवा निदान बहुसंख्य मुसलमानांचा त्याला विरोध होता असं समजण्याचं कारण नाही. आता त्याच्यानंतरच जे झाले, म्हणजे आपण बोलू की शहाबानू प्रकरणापासून शबाना बानूपर्यंत जे घ्यायचं, शबाना बानूच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने असाच एक निर्णय दिला की ज्याचा आता मुस्लिम फायदा होतो. मुसलमानांना सुद्धा वापरलं, मतांसाठी वापरलं आणि कदाचित या निवडणुकीत 10% मतं भाजपला पडत होती, जास्त पण पडलेली असण्याची शक्यता आहे. आकडे आल्यावर ते सिद्ध होईल. माझा वेळ संपलाय, पण मी शेवटी जाणार आहे अरुण खोरे यांच्याकडे. अरुण खोरे, काँग्रेस पक्ष अजून जबाबदारी स्वीकारायला तयार दिसत नाहीये, पक्ष नेतृत्व ही राजीनामा द्यायला तयार दिसत नाहीये आणि सुधारणा करायलाही तयार दिसत नाही. अजूनही ते म्हणतायत की मीडियाचा दोष आहे, गोबेल्सचा प्रचार आहे, आम्ही चांगल्या योजना केल्या. काय तुम्ही बघताय याकडे? म्हणजे कसं मुळात पुढच्या काळामध्ये, भावी काळामध्ये काँग्रेस कुठे जाणार आहे असं तुम्हाला वाटतंय आणि काँग्रेसने काय करायला पाहिजे तातडीने? मला स्वतःला एक पहिली गोष्ट महत्त्वाची अशी वाटते की जी गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि जी केंद्रीय पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत अंमलात आली पाहिजे, ती म्हणजे घराणेशाहीच्या प्रभावापासून काँग्रेसने मुक्त केलं पाहिजे स्वतःला. आपल्याला माहिती आहे की परवा राहुल गांधींचा जेव्हा उल्लेख झाला तेव्हा लोकांनी राहुल गांधींच्यावरती टीका केली आणि सांगितलं आता प्रियंका गांधी पाहिजेत. तुम्हाला सांगतो की सोनिया गांधी पाहिजेत आम्हाला पक्षाचं नेतृत्व करायला म्हणून ND तिवारी आणि अर्जुन सिंग यांनी देशभरात सभा घेतल्या होत्या. या घराणेशाहीच्या प्रभावाखाली काँग्रेसने मुक्त व्हायला पाहिजे, नंबर 1. दुसरी गोष्ट, सर्वसामान्य माणसांपर्यंत आपण आपल्या कारभाराचे काही मुद्दे पोहोचवतो का याच्यासाठी एक कारभाराचे आणि संघटनेची एक नेटवर्किंग यंत्रणा केली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, आपण जे काम करतो लोकांच्या हिताचं, ते लोकांच्या हिताचं काम नीट समाजापर्यंत पोहोचतं का याच्यासाठी ब्रँडिंग, मार्केटिंग या नव्या साधनांचा विचार केला पाहिजे. आणि मला नेहमी सांगावंसं वाटतं गांधीजींची आठवण,
लालबहादूर शास्त्रींची आठवण की त्यांनी ज्याप्रमाणे शेवटच्या माणसाचा विचार केला, गांधी, नेहरू आणि शास्त्रीजी यांची काँग्रेस आहे, हा वारसा जर या काँग्रेसला मिरवायचा असेल, सांगायचा असेल, तर त्यांनी सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि तसं काम केलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. अगदी शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघूया. पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वानं राजीनामा द्यावा का? बघा पडद्यावर 61% लोक म्हणतायत होय, राजीनामा दिला पाहिजे. काँग्रेसनं खरोखरच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. याचं कारण असं आहे की जर ते केलं नाही तर आज ज्या जागा आहेत तेवढ्याही पुढच्या निवडणुकीत येणार नाहीत आणि काँग्रेस पक्ष जवळजवळ देशातून संपून जाईल. ही प्रक्रिया 1989च्या निवडणुकीनंतर सातत्याने होते. मधल्या काळात थोडंसं यश मिळालं, ते काँग्रेस नेत्यांच्या डोक्यात गेलं का? हा खरा प्रश्न आहे. पण आता खरोखरच कसोटीची वेळ आलेली आहे आणि त्या कसोटीला काँग्रेस पक्ष कसा सामोरं जाणार हे बघायला हवं. कारण सेक्युलरिझमचा मक्ता काही काँग्रेस पक्षाचा नाहीये. उद्या हा पक्ष नसेल तर दुसरी एखादी संघटना किंवा पक्ष येईल आणि काँग्रेस पक्षाची जागा घेईल. भारत नावाची जी संकल्पना आहे ती जगली पाहिजे. पण त्यासाठी खरोखरच काँग्रेस पक्षाची गरज आहे का? का भारतीय संविधानाच्या चौकटीत दुसरे पक्षही हे काम करू शकतात? हाही चर्चेचा विषय. कधीतरी यावर चर्चा करूया. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.